नमस्कार. 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शन रचनेत मोठे आणि सकारात्मक बदल करण्याची शक्यता आहे. या आयोगामध्ये पेन्शनधारकांसाठी 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरणार आहेत. पहिली म्हणजे फिटमेंट फॅक्टर, ज्याच्या आधारावर नवीन पेन्शन निश्चित होईल. दुसरी, किमान बेसिक पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याची संघटनांची मागणी. आणि तिसरी म्हणजे 65, 70 आणि 75 वर्ष वय ओलांडलेल्या ज्येष्ठ पेन्शनधारकांना वयानुसार अतिरिक्त पेन्शनचा लाभ देणे. आता पाहूया पेन्शन नेमकी किती वाढू शकते. सध्याच्या 7व्या वेतन आयोगानुसार किमान मूळ पेन्शन 9,000 रुपये आहे. जर सरकारने 2.57 चा फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर हे किमान पेन्शन 23,130 रुपये होईल. आणि जर कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 3.00 फिटमेंट फॅक्टर मिळाला तर किमान पेन्शन थेट 27,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच पेन्शनमध्ये 2.5 ते 3 पट वाढ अपेक्षित आहे. हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. जरी अंतिम मंजुरीला काही काळ लागला तरी पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासूनची संपूर्ण थकबाकी म्हणजेच ॲरियर्स दिले जातील. त्यामुळे हा आयोग पेन्शनधारकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनच्या अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.